श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर तुम्हीही रोज स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करतात का? आणि अभिषेक करताना आपण एक अशी गोष्ट आहे की आपल्या बहुतेक जणांच्या लक्षातच येत नाही. नुसता अभिषेकच नाही, आपण देवपूजा जरी करतो तरी आपण आपल्यापैकी बरेच जण ह्या चुका करतात. तर फक्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा कुठल्याही देवाच्या मूर्तीवर आपण जे नुसतं पाणी ओततो त्याच्याने आपला देवपूजा अभिषेक पूर्ण होतो का? हा प्रश्न नक्कीच स्वतःला विचारा. तर 1 चमचा पाण्याचा अभिषेक आणि नुसतं पाणी ओतत राहणं याला काही अर्थ नाही. रोज सकाळी स्वामींच्या मूर्तीवर जो आपण अभिषेक करतो ना, त्यावेळेस आपल्याला एक विलक्षण शांतता मिळायला हवी. पण लक्षात ठेवा, अभिषेकातील चमत्कार हा पाण्यावर नसतो अवलंबून, तर तो अवलंबून असतो आपल्या श्रद्धेत आणि भक्तीत. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने महाराजांना अभिषेक करत असाल तर तुम्हाला नक्की एक विलक्षण अनुभूती पण येईल. म्हणून अभिषेक करताना मनापासून एवढंच म्हणा की महाराज, माझ्या मनातील भीती दूर करा, योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. मनापासून बोला महाराजांशी. महाराज आपलं नक्कीच ऐकतात. तो भावच आपल्या हृदयात असला पाहिजे. तुम्ही साधं स्वयंपाक करताना अशी दिवसाची सुरुवातच स्वामी नामाने जर केली ना, कुठलेही मोठे मोठे ग्रंथ वाचायची गरज नाही, काहीच नाही. रोजचे काही 5-10 मिनिटाचे जे क्षण असतील ते स्वामीचरणी बसायची सवय लावा. म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात ही एकदम सकारात्मक ऊर्जेने होईल. आपल्या स्वामींना मोठे मोठे नैवेद्य किंवा महाग वस्तू नको आहेत, त्यांना मोठे मोठे भारी भारी शेले नको, त्यांना टोप नको आहेत. त्यांना फक्त हवी आहे निर्मळ मन आणि श्रद्धा आणि त्यांच्यावर असलेला विश्वास. बस एवढंच महाराजांना हवं आहे. ते तुम्ही देऊ शकतात. ते पण अगदी मनाने दिलं तर महाराज नक्की आपल्या गोष्टी ऐकतात. आणि ज्या गोष्टीचा आपण विचारही केला नसतो, न मागता महाराज ते आपल्या पदरात टाकतात. त्यामुळे तुम्हाला जर माझा हा विचार आवडला असेल तर नक्की या गोष्टीवर विचार करा आणि एकदा मागून तर बघा महाराजांकडे. निर्मळ मनाने, भावाने, श्रद्धेने महाराज नक्की आपलं ऐकतील. त्यामुळे हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आजपासून थोड्या दिवसांसाठी का असेना एकदा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने महाराजांजवळ बसून आपल्याला काय विलक्षण शांतता मिळते. अभिषेक करताना बोलून बघा महाराजांशी. जसं आपण महाराजांशी गप्पा मारत मारत अभिषेक करू तर आपल्याला नवीन एक ऊर्जा आणि विलक्षण आनंद मिळेल, शांतता मिळेल. श्री स्वामी समर्थ.